नमस्कार, मी अभिनय बोरकर, डोंबिवली नागरी सहकारी बँक दापोली शाखेचा प्रतिनिधी। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन। सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज म्हणजे वा शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस। त्यानिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्य, सांस्कृतिक महत्त्व जपण्याचा अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात। आज आपण अशाच एका मराठी भाषा प्रेमीला भेटणार आहोत, ज्याने मराठी भाषा झेन झी, झेन अल्फा हे सर्वांनाच आवडेल अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेली आहे। येणाऱ्या काळात मुलांना सुट्ट्या लागतील, मग मुलांनी दुपारच्या उन्हात घरातच खेळावं, बाहेर खेळू नये, यासाठी आपण त्यांना कॅरम, बुद्धिबळ, पत्ते खेळायला देतो। याच पत्त्याच्या माध्यमातून आज अगणित शब्दांची ओळख घडवून आणणारा एक अनोखा खेळ आपण पाहणार आहोत। डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या ग्राहक असलेल्या स्वातीताई, मूळच्या पुण्याच्या, सध्या खेडमध्ये वास्तव्य। नमस्कार स्वातीताई। नमस्कार। हा जो पत्त्यांचा खेळ आहे याची माहिती आम्हाला तुम्ही द्यावी। विद्यार्थ्यांना टीव्ही पासून कसं दूर ठेवता येईल याच्यावर कोरोना काळात मला खूप विचार करावासा वाटला आणि मग त्याच्यातून यूट्यूब चॅनल जसा निर्माण झाला तसाच शब्द क्रीडा हा खेळ पण निर्माण झाला। या खेळाची मूळ संकल्पना श्री वसंत दातार, माधुरी दातार यांची होती। मी त्यांच्याकडे गेले, परंतु मला त्या खेळामध्ये अजून काही खूप सुधारणा हव्या होत्या, सुधारणा अपेक्षित होत्या, बदल अपेक्षित होते। मग त्याच्यावर खूप सारं विचार करून, संशोधन करून मग मी त्याच्यातून 100 पानाच्या ऐवजी 132 पानं असलेला हा शब्द क्रीडा खेळ तयार केला। या खेळामध्ये 132 पानं जी आहेत त्याच्या 4 जोकर आणि 2 कोरी पानं पण आहेत, की ज्या पानांवर समजा आपलं वैशिष्ट्य काय की आपण मुलं म्हणजे पानं हरवणारच ना, मग ती हरवलेली पानावर तुम्ही लिहून घ्या किंवा त्याच्या ऐवजी कुठलंही पान जर हवं असेल तर ते पान तुम्ही घ्या। मग लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, विशेषतः डिमेन्शिया, अल्झायमर पेशंटसाठी आपण त्यांच्या मेंदूला चालना द्यायला काय करू शकतो, त्यांचा वेळ घालवायला काय करू शकतो याचा विचार करून या शब्द क्रीडा या डावाचा जन्म झाला असं मला वाटतं। की खूप मला त्याच्यामध्ये चॅलेंज वाटलं की असा शब्द आपण एक डाव तयार करावा। असा डाव तयार केला आणि त्याला नाव दिलं शब्द क्रीडा, कारण याच्यातनं 5 ते 6 खेळ असे आपण याच्यातून तयार करू शकतो। यामध्ये हे बघा, हे आपल्या पत्त्यासारखे पत्ते आहेत असं आपल्याला वाटेल, पण ते साधे पत्ते नाही आहेत बरं का। हे पत्ते असे क ते ज्ञ असे आपण त्याच्यामध्ये शब्द दिले, प्रत्येकी 2 पानं आहेत। क ते ज्ञ, अ ते औ, अ आ इ ई उ ऊ ए औ अशी पानं, हे स्वर आहेत। काना, मात्रा, 2 मात्रा, 1 काना 1 मात्रा, औ पहिला उकार, दुसरा उकार, रफार, वेलांटी, प्र, आणि मग मैत्रिणींच्या आग्रहाखातर रेडीमेड आम्हाला काहीतरी जोडाक्षर दे गो, आम्हाला नाही अशी पक्का वगैरे शब्द तयार करता येत नाहीत, म्हणून त्यांच्या आग्रहाखातर द्य आणि त्र अशी 2 डायरेक्ट जोडाक्षर असलेले शब्द दिले। आणि अर्धे शब्द न, ल, च, न, त म्हणजे सत्य, सत्ता, पुण्य, वाच्य असे आपण याच्यातनं अन्न असे शब्द तयार करू शकतो। हे 4 जोकर आहेत आणि हे 2 कोरी पान आहेत। याच्यात तुम्ही लिहू पण शकता किंवा याच्यात ॲडिशनल ह्याच्यात बरोबर जोकर म्हणून पण वापरू शकता। प्रत्येक वेळेला तुम्ही या पानाचा वापर वेगळा शब्द म्हणून सुद्धा करू शकता किंवा वेगळ्या प्रकारे वापर करू शकता। तुमच्या बुद्धीला चालना द्या आणि ठरवा तुम्ही काय करायचंय ते। आता हा शब्द क्रीडा खेळ खेळायचा कसा, मी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रात्यक्षिक काही देऊ शकत नाही, म्हणून या बॉक्स बरोबरच एक कागद देण्यात आलेला आहे, माहिती पत्रक। या माहिती पत्रकात किती पानं आहेत, हा खेळ खेळायचा कसा, सोपा कसा खेळायचा, त्याचा मॉडिफाईड गेम, सुधारित खेळ कसा तयार करायचा, याच्यापासून कोणकोणते इतर खेळ खेळता येतील याची पण थोडीशी माहिती दिलेली आहे। हे पत्ते खूप जरा वेगळे आहेत।
ह्याच्यात ऱ्हस्व दीर्घ नंतर वेगवेगळे शब्द असं असल्यामुळे नेहमीचे जे पत्ते असतात त्याच्यापेक्षा वेगळं असल्यामुळे याचे जुळवणारी लोक जी असतात ती अनेक वेळेला ह्याच्यामध्ये तज्ज्ञ नसतात. पण आम्हाला आमच्या मदन गोकुळे यांनी हे सगळं जुळवून वेळेवर पत्ते उपलब्ध करून दिले. त्याची अगदी कमीत कमी किंमत ठेवायला आम्हाला त्यांनी मदत केली. त्यामुळे त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद आणि आमच्या मिस्टरांना पण खूप मनापासून धन्यवाद, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे झालंच नसतं. कारण हे सगळं केलं पण पोचवायला कुणीतरी पाहिजे ना. त्यामुळे मग अनेक वेळेला आम्ही दोघं जण स्कूटरवरनं जाऊन करिश्माच्या इथे पत्ते देऊन येतो कधी कधी, कारण ते सिनियर सिटीजनना येवत नाही इतके सहकारनगरपर्यंत. त्यामुळे मग त्यांचे माझ्या खूप सहकार्य आहे. करोनापासून आपण हे सगळे पत्ते खेळतोय, तयार केले आपण, पण ह्याला काही प्रसिद्धीच मिळाली नाही. प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धी नको हो, पण सगळ्या मराठी लोकांपर्यंत पोचायला तर पाहिजेत. ही तळमळ जी होती, ही तळमळ ही डोंबिवली सहकारी बँकेने ओळखली आणि आता सर्व मराठी प्रेमींसाठी मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं ही माझी तळमळ सगळ्या मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल बँकेचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. मराठी प्रेमींनो, खूप पत्ते खेळा आणि आपल्या मराठीला सक्रिय सहकार्य करा. मराठी येथल्या चराचरात राहते मराठी.